आज मी तुम्हाला मशरूम राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मशरूम हे 200 ग्रॅम घेतलेले, स्वच्छ धुवून कापून घेतलेले अशा पद्धतीत मी कट केलेले आहेत। आणि तांदूळ मी अर्धा तास झालं पाण्यामध्ये भिजत घातलेले, स्वच्छ धुवून भिजत घातले होते। ही बासमती आहे, कोणता पण तुमच्या आवडीप्रमाणे घेतला तरी पण चालू शकतं। आता हे तांदूळ किती होते माहिती आहे का? 1 कप भरून होते। हे कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। छोटे 1-1.5 चमचा तरी काढायचं, कारण त्याच्यामध्ये आपण बटरचा पण वापर करणार आहे। गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये बघा एवढा अमूल बटर मी टाकणार आहे आणि हे वितळून घेऊया। बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा टाकायचं जिरं चांगलं भाजून घेऊया। गॅस आहे मीडियम आकाराचा एक कांदाचा उभा कापून घेतलेला आहे, पातळ एकदम। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल, नाहीतर अशी बारीक कापून जरी आलं, लसूण, मिरची टाकली तरी चालेल, आवडीप्रमाणे। 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि पोपटी कलरच्या 2 मिरच्या आहेत, त्या लांबड्या आकाराच्या ज्या असतात, ते कमी तिखटवाल्या असतात त्या। आता हे पण 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराची टाकायची शिमला मिरच, त्यात टाकायचे मशरूम आणि ह्याला आता 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक। त्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा टाकणार आहे मी चाट मसाला, छोटा अर्धा चमचा मिरी पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपला हा भिजवून घेतलेला राईस टाकून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, चांगला मिक्स करून घ्यायचा। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केला होता मीडियम। आता ह्याच्यात आपल्याला साधं पाणी टाकायचं आहे। जेव्हा आपण जिरं टाकलं होतं ना फोडणीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही 1 तेजपत्ता, 2 लवंगा, 1 साधी विलायची, 1 मसाला विलायची, 2-3 मिरी असं जरी टाकलं तरी चालू शकतं। अशा आकाराचा ग्लास आहे, 1 ग्लास मी पाणी टाकलं होतं, कारण आपण तांदूळ काय अर्धा तास बरोबर भिजत घातले होते घड्याळात बघून। गॅस मिडियमच आहे, बारीक जरी केला तरी पण चालू शकतं। तुम्ही मिडियम गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल। मी झाकण ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे। बारीक गॅसवर मी ठेवलं होतं झाकण। मस्त असं झालेलं आहे। वरून काय तुम्हाला पहिलं दाखवते, एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे, किती मोकळा झालेला आहे बघा। पाण्याचं प्रमाण बरोबर सांगितलेलं आहे, एकदम मस्त असा होतो। आणि मशरूमला पाणी पण सुटतं ना, हे लक्षात ठेवूनच त्याच्यामध्ये पाणी वापरायचं। अर्धा तास भिजत घातल्यानंतर का नाही, पाणी थोडंसं कमीच टाकायचं। आणि फास्ट गॅसवर मिडियम गॅसवर जरी केलं तरी तुम्ही चालू शकता। बघा किती मस्त एकदम मोकळा होतो आणि खूप चविष्ट होतो बरं का। एकदा करून बघा। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या मशरूम राईस दाखवा म्हणून, तर एकदम झटपट पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेलं आणि एकदम सोप्या पद्धतीनं। तुम्ही कसं करता जरा मला कमेंट करून सांगा। अशा पद्धतीनं मी एक करते, अजून एकदा वेगळ्या पद्धतीने एक करते। तुम्ही मला कमेंट केली तर तशी बी पद्धत मी दाखवेन। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।